नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघूया प्रॅक्टिस सेट 1.2. त्याच्यामध्ये आपल्याला 4 प्रॉपर्टीज आधी दिलेल्या आहेत. ते 4 थेरम्स किंवा प्रॉपर्टीज जे आहेत ते आपण समजून घेऊया. थेरम्सची प्रूफ आपण इथे बनणार नाही, फक्त प्रॉपर्टी काय आहे हे समजून घेऊया. कारण थेरम जर आपण प्रूफ करायचं म्हटलं तर व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होईल. प्रूफ्स तुम्हाला पुस्तकात दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ते चेक करता येईल. बघा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम किंवा बीपीटी असा एक थेरम आपल्याला दिलेला आहे. आता हा थेरम काय सांगतो हे आधी समजून घ्या. कुठल्याही एखाद्या त्रिकोणामध्ये ज्यावेळेस समजा हा त्रिकोण ए बी सी आहे, या त्रिकोणाच्या कुठल्याही एका बाजूला समांतर एक रेष जर असेल, समजा बी सी या बाजूला समांतर अशी एक रेष असेल आणि ही रेष या उरलेल्या दोन बाजूंना दुसऱ्या दोन भिन्न बिंदूत छेदते, समजा पी आणि क्यू या दोन बिंदूमध्ये छेदते. तर आता या पी मुळे या ए बी चे दोन भाग झालेले आहेत आणि क्यू मुळे ए सी चे दोन भाग झालेले आहेत. तर हे दोन भाग तयार झालेले जे आहेत हे तयार झालेले दोन्ही भाग हे एका पर्टिक्युलर प्रोपोर्शन मध्ये आपल्याला मिळतात. ते प्रोपोर्शन काय आहे तर ए पी डिवाइडेड बाय पी बी इज इक्वल टू ए क्यू डिवाइडेड बाय क्यू सी. ए क्यू डिवाइडेड बाय क्यू सी. अट काय तर महत्वाची ती म्हणजे एक लाईन जी आहे ती आधी पॅरलल असायला पाहिजे. बी सी पॅरलल पी क्यू असं असेल तरच आपल्याला असा रेशो मिळतो. ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. आता या रेशोमध्ये याच्यावरचं कॉन्व्हर्स कॉन्व्हर्स म्हणजे काय असतं, याच्या व्यत्यास, त्याचं उलट काय. जर असं असेल, समजा एखाद्या त्रिकोणामध्ये जर त्रिकोण समजा आपण ए बी सी घेतला आणि या त्रिकोणामध्ये पी घेतले आणि इफ आपल्याला जर दिलेलं असेल की हे दोन रेशो जे आहेत तयार झालेले ए पी आणि पी बी बरोबर ए क्यू क्यू सी असं जर असेल तर देन ही जी लाईन आहे ही पॅरलल असेल त्रिकोणाच्या दुसऱ्या बाजूला. पी क्यू पॅरलल आहे बी सी ला. जर पॅरलल असेल तर रेशो प्रोपोर्शन मध्ये असतात, रेशो प्रोपोर्शन मध्ये असेल तर पॅरलल असते. हे दोन थेरम्स त्याच्यामध्ये महत्वाचे आहेत. आपल्याकडे बीपीटीचा उपयोग करून किंवा कॉन्व्हर्स बीपीटीचा उपयोग करून आपल्याला बरेचसे गणित सोडवायचे. त्याच्यानंतर दिलेले अँगल बायसेक्टर थेरम. आता अँगल बायसेक्टर थेरम काय सांगते इथे. आता हा अँगल बायसेक्टर थेरम जो आहे ट्रायंगल मध्ये आपल्याला बघायचा आहे, त्यामुळे ट्रायंग्युलर अँगल बायसेक्टर आपल्याला बघायचं आहे. समजा हा ट्रायंगल ए बी सी आहे आणि हा अँगल बायसेक्टर झाला बी पी. बी पी अँगल बायसेक्टर म्हणजे काय झालं इथे, ए बी सी या दोन कोण ए बी सी या पूर्ण कोणाचे दोन समान भाग झाले. कोण वरचा एक कोण आहे ए बी पी आणि दुसरा एक कोण आहे सी बी पी. या दोन कोणांमध्ये रूपांतर झालं. तर काय मिळतं आपल्याला इथे बघा, इथे एक रेशो मिळतो आपल्याला, तो म्हणजे ए बी अपॉन बी सी. ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए पी अपॉन पी सी. आता हा रेशो काढायचा कसा किंवा लक्षात कसा ठेवायचा हे पण लक्षात घ्या. कोण कुठला होता आपला एबीसी. एबीसी कोणाला अँगल बायसेक्टर होता बीपी. अशा वेळेला जो कोण आहे त्या कोणाच्या दोन बाजू ए बी अपॉन बी सी, ए बी अपॉन बी सी हे दोन बाजू झाल्या की त्याच्यानंतर बायसेक्ट कुठं केलेलं त्याने तर ए या बी पीने बायसेक्ट केलेले. मग आता पी मुळे इथे ए पी आणि पी सी असे दोन भाग झाले एसीचे. हे दोन भाग ए पी अपॉन पी सी म्हणजे त्रिकोणाच्या किंवा कोणाच्या दोन बाजू आणि उरलेलं जे समोरच्या बाजू जे आहेत त्या ए पी आणि पी सी अशा पद्धतीने. आता प्रॉपर्टी चौथी काय तर थ्री पॅरलल लाईन्स म्हणजे तीन समांतर रेषा आहेत आणि या तीन समांतर रेषांना दोन छेदिका आहेत. समजा छेदलेल्या दोन छेदिकांनी जर छेदली रेषा होत्या आपल्याकडे एल एम एन, यांना पी आणि क्यू या लाईन्सनी जर इंटरसेक्ट केलं तर समजा इथे एक पॉईंट घेऊ आपण ए बी सी डी आणि ई एफ असे पॉईंट्स घेतले आपण. तर आधी काय होतं बघा, त्यात लाईन्स कुठल्या पॅरलल आहेत, एल पॅरलल आहे एम ला आणि एम पॅरलल आहे एन ला. म्हणजे एल एम एन एकमेकांना पॅरलल आहे आणि पी क्यू आणि पी आणि क्यू काय त्याच्यात ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका आहेत. आता या छेदिकांमुळे काय झालं बघा, इथे एक रेशो तयार झाला, सेगमेंट तयार झाला, इथे एक सेगमेंट तयार झालं, इथे एक सेगमेंट तयार झालं, इथे एक सेगमेंट तयार झालं. 1 2 3 4 असे सेगमेंट मिळाले आपल्याला. मग इथे काय मिळतं आपल्याला तर इथे जो आहे की नाही हा पहिला सेगमेंट ए सी अपॉन त्याच्या खालचा लगेचचा दुसरा सीई इज इक्वल टू बी डी अपॉन डी एफ इज इक्वल टू बी डी अपॉन
DF अशा पद्धतीने आपल्याला हा थेरम आहे, प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी आपल्याला वापरायची आणि गणित करायची. त्याच्यानंतर आपण याच्यातले जे काही गणित आहेत ते गणित बघूया. क्वेश्चन नंबर 1 काय दिलं बघा आपल्याला. फ्रॉम फिगर आयडेंटिफाय विच ऑफ द फिगर्स इन विच ऑफ द फिगर्स रे PM इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR. रे PM हा कुठल्या फिगरमध्ये बायसेक्टर आहे, कुठल्या फिगरमध्ये नाही हे आपल्याला सांगायचं. आता बायसेक्टर कधी सांगता येईल आपल्याला, तर अँगल बायसेक्टरचा जो थेरम आहे आपला तो थेरम वापरत असताना आता इथे काय होते बघा लक्षात घ्या, इथे आपल्याला कॉन्व्हर्स वापरायला लागेल. तसं का बरं कॉन्व्हर्स वापरायला लागेल, अँगल बायसेक्टर आहे का नाही हे आपल्याला माहिती नाही, आपल्याला सिद्ध करायचं की हा आहे हा नाहीये असं. मग आता इथं जर आपण ही फिगर बघितली QPR आणि हा M, तर आपल्याला काय काय दिलेलं आहे, याचं माप दिलेलं आहे, हे माप दिलेलं आहे, हे दिलेलं आहे, हे दिलेलं आहे, असे 4 माप आपल्याला दिलेले आहेत. आता या 4 मापांमध्ये सुरुवातीला आपण आहे की नाही QP/PR हा एक रेशो काढूया, QP/PR, आणि दुसऱ्या बाजूला QM/MR हा एक रेशो काढूया. हे दोन रेशो काढायचे, हे दोन रेशो जर इक्वल आले तर हा अँगल बायसेक्टर आहे, नाही आले तर नाही. एवढ्या पद्धतीने आपल्याला करता येईल. कॉन्व्हर्स वापरायची प्रॉपर्टी आपल्याला ती कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. Here QP/PR, QP/PR, QP7 PR3. इथे काय याला भाग जात नाही त्यामुळे इक्वेशन नंबर 1 असंच ठेवू. दुसरा रेशो काढायचा आपल्याला काय, QM/MR. QM/MR is equal to 3.5/1.5. आता इथे काय होते लक्षात घ्या, दशांश दशांश कॅन्सल होईल म्हणजे हे काय मिळते आपल्याला, तर 35/15. आता भाग जातोय कशाने, जातोय 5 3 15, 5 7 35, म्हणजे किती मिळालं आपल्याला, 703. इक्वेशन नंबर 2. आता काय आलं बघा, 703 703 म्हणजे फ्रॉम 1 and 2 काय माहिती आपल्याला, QP/PR is equal to QM/MR. Therefore, by converse of angle bisector theorem, काय विचारलं आपल्याला, रे PM is bisector of angle QPR. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही गणित तिन्ही गणित करायचं. दुसरं गणित करूया आता. काय दिलेलं आपल्याला इथे बघ, इथे पण बघायचं QP/PR काढायचं आपल्याला. हिअर QP/PR is equal to QP ची व्हॅल्यू आहे 7, PR ची व्हॅल्यू आहे 10, 7/10. इक्वेशन नंबर 1. सिमिलरली QM/MR is equal to 6/8. आता याला जर आपण अजून संक्षिप्त रूप द्यायचा प्रयत्न केला किंवा त्याच्या स्वरूपात जर आपण मांडायचा प्रयत्न केला तर आपल्याला काही मांडता येते का, हो 7/10 असं उत्तर येते. याला कशाने गुणल्यानंतर 7 येत नाही, त्यामुळे 7/10 काही येत नाही इथे. याचं संक्षिप्त रूप बसते 2 ने भाग जाईल, बेसिक 6 पेजो काढ 3/4 येते. इक्वेशन नंबर 2. 7/10 आणि 3/4 इक्वल नाही येत. Therefore, from 1 and 2, QP/PR is not equal to QM/MR. Therefore, by converse of angle bisector theorem, रे PM is not bisector of angle QPR. रेशो इक्वल नाही आहेत म्हणून बायसेक्टर नाही. तिसऱ्या गणितामध्ये काय दिलं आपल्याला त्याच्यानुसार आपण काढून घेऊया. हिअर QP/PR is equal to QP ची व्हॅल्यू 9, PR 10, इक्वेशन नंबर 1, and QM/MR is equal to 3.6/4.
दशांश काढून टाकण्यासाठी खालच्या बाजूला 1 शून्य वाढवावं लागेल. 36/40 उत्तर होते. भाग जाते का 4ने बघू. 4 36, 4 10 40 म्हणजे 9 छेदस्थानी 10, 9/10 असं उत्तर येतं. दोन्ही सारखे आले रेशो 9/10, 9/10. therefore from 1 and 2 काय मिळते आपल्याला QP upon PR. QP upon PR is equal to QM upon MR. Therefore, by converse of angle bisector theorem काय मिळते आपल्याला रे PM जो आहे तो बायसेक्टर आहे. रे PM is बायसेक्टर ऑफ अँगल QPR. अशा पद्धतीने हे आपल्याला करता येईल. सेकंड क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला. एक ट्रायंगल दिलेलं आहे. या ट्रायंगल मध्ये काही माप दिलेले आहेत आणि विचारलेलं आहे की ही लाईन ही जी आहे ही RQ ला पॅरलल आहे का नाही. असेल तर त्याचं रिझन द्यायचं आपल्याला. आता काय होते बघा याच्यामध्ये माप आपल्याला कशा दिले आहेत. PM म्हणजे हे माप दिलेले आपल्याला 15. त्याच्यानंतर काय दिलेले PQ म्हणजे पूर्ण माप दिलेले. किती दिलेले ते 25. इकडच्या बाजूला PR म्हणजे पूर्ण माप दिलेले आपल्याला किती आहे ते 20. यांना R दिलेले आहे ते म्हणजे किती आहे 8. आता याच्यावरून आपल्याला अर्धवट माप हे काढता येतील. काय माप काढता येतील. PN काढता येईल. 20 - 8 म्हणजे हे किती माप येणार आहे 12 आणि 25 - 15 म्हणजे हे माप येणार आहे 10. फक्त ते लिहावं लागेल आपल्याला व्यवस्थित. आता हे माप काढल्यानंतर काय करायचं बेसिक प्रोपोर्शनल थिअरमचा कॉन्व्हर्स आपल्याला वापरायचं. रेशो काढून बघूया. हा रेशो आणि हा रेशो जर सारखा आला तर पॅरलल आहे, नाही आला तर नाही. गिवन PM is equal to 15 and PQ is equal to 25. Therefore, MQ is equal to काय मिळते आपल्याला PQ minus PM. कशामुळे असं लिहू शकतो आपण तर P आणि Q च्या मध्ये M बिंदू आहे म्हणजे P dash M dash Q. Therefore, MQ is equal to PQ ची व्हॅल्यू 25, PM आहे 15, 25 - 15 म्हणजे 10. अजून एक गोष्ट आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे काय दिलेली आहे PR is equal to 20, NR is equal to 8. Therefore, काय काढायचं आपल्याला तर PN is equal to पूर्ण मापात नाही NR वजा केलं PR मधनं NR. PR चं माप आहे 20, 20 - 8. याला पण रिझन तसंच P dash N dash R. 20 - 8 म्हणजे 12. आता आपल्याला छोट्या किमती मिळाल्या सगळ्या. राईट एक रेशो काढूया आणि त्याच्यानंतर मग चेक करूया रेशो काय मिळतात. तर PN upon NR 9. PN upon NR is equal to PN ची व्हॅल्यू किती आली आपली 12. NR किती आहे 8. 4 ने भाग जाते 4 - 3 = 12, 4 - 2 = 8. क्वेश्चन नंबर 1. अँड इकडचा रेशो काढू PM upon MQ is equal to PM ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 15. MQ ची व्हॅल्यू आपण काढली ती किती आली 10. कितीने भाग जाते 5 ने. 5 - 3 = 15, 5 - 2 = 10. क्वेश्चन नंबर 2. 3/2 3/2 आले याचा अर्थ therefore from 1 and 2 PN upon NR is equal to PM upon MQ. Therefore, रेशो जर सारखा असेल तर लाईन पॅरलल असतात. रेशो सारखा आला का आला. Therefore, कशामुळे लिहिणार आपण आता हे रिझन काय असेल त्याचं बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. लाईन NM is parallel with side PQ. थर्ड क्वेश्चन काय दिले बघा आपल्याला. एक ट्रायंगल दिलेला आहे त्याच्यामध्ये अँगल बायसेक्टर असं सांगितलेलं आहे. MNP चा NQ रे NQ हा अँगल बायसेक्टर असं सांगितलेलं आहे. MQ चं माप दिलेलं आहे आपल्याला 2.5, MN चं माप दिलेलं आहे 5, PN चं माप दिलेलं आहे 7 आणि QP चं माप आपल्याला विचारलेलं आहे. आता अँगल बायसेक्टर आहे म्हणजे आपल्याला अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी किंवा थिअरम जो आहे तो वापरायचा आहे इथे. त्या थिअरमवरून आपल्याला हे गणित करता येतं. हिअर काय दिले आपल्याला ते आधी लिहूया. हिअर रे NQ is angle bisector
of angle MNP. Therefore, by angle bisector theorem, अँगल बायसेक्टर थेरम काय सांगते आता, तर हा कोण करणाऱ्या ज्या बाजू आहेत त्या म्हणजे mn अपॉन pn, mn अपॉन np किंवा pn इज इक्वल टू mq अपॉन pq किंवा qp. ज्यातली किंमत ठेवूया, आपल्याला qp ची किंमत काढायची. qp ची नाही, आपल्याकडे तीन किमती आहेत आपल्याकडे, त्या किमती दिलेल्या आहेत. त्या mq ची किंमत, mn ची किंमत आपल्याला दिलेली ती म्हणजे 5, pn ची किंमत आपल्याला दिलेली आहे 7, mq ची किंमत आपल्याला दिलेली आहे 2.5 अपॉन qp. therefore qp इज इक्वल टू qp गुणाकारात इकडे येतील आणि 5/7 इकडे उलटे होऊन भागाकारामध्ये, म्हणजे 2.5 हे भागाकारातले 7 गुणाकारात आणि 5 गुणाकारातले भागाकारात. आता भाग घालायचा याला बघ, दशांश काढून टाकला तर खालच्या बाजूला 1 शून्य वाढला आपला. 25 1 25, 25 2 50, बे 1 बे, बे 3 6, बे 5 10, म्हणजे QP ची किंमत किती आली 3.5 युनिट. चौथा क्वेश्चन काय दिला आपल्याला बघा, एक ट्रायंगल दिलेलं आहे. या ट्रायंगल मध्ये आपल्याला दोन अँगलची माप दिलेली आहेत, 60 डिग्री आणि 60 डिग्री. आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलंय AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. आता AP आणि PB कुठे आहेत बघा, AP आणि PB, AQ आणि QC. याचा अर्थ आपल्याला इथे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम जो आपला तो वापरायचा आहे आपल्याला इथे. आता हा थेरम वापरण्यासाठी आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे, ती म्हणजे PQ ही लाईन जी आहे ही BC ला पॅरलल आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे, पण तसं गणितात कुठे दिलेलं नाही. मग आपल्याला ते सिद्ध करावं लागेल आधी की PQ आणि BC या दोन लाईन ज्या आहेत त्या पॅरलल आहेत एकमेकांना. काय काय दिलेलं आपल्याला हिअर, अँगल APQ इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल PBC. काय रिझन आहे, तर बोथ ऑफ 60 डिग्री. देअरफॉर आता जर हे व्यवस्थित बघितलं आपण तर काय लक्षात येतं बघा, दोन लाईन्स आहेत आणि दोन्ही लाईन्सच्या आणि त्याच्या ट्रान्सव्हर्सल, दोन लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूचे आणि रेषेच्या पण एकाच बाजूचे आणि ट्रान्सव्हर्सलच्या पण एकाच बाजूचे अँगल्स आहेत दोन. मग हे दोन अँगल जे ते करस्पॉन्डिंग अँगल जर इक्वल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनुसार बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट line PQ is parallel with segment BC. हे दोन लाईन्स पॅरलल झाल्या. आता लाईन्स जर पॅरलल असेल तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण वापरू शकतो. देअरफॉर बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वी गेट, काय होतं इथं थेरम काय सांगतं आपल्याला, दोन असे ज्यावेळेस असतं त्रिकोणामध्ये एक बाजू पॅरलल आहे दुसऱ्या बाजूला एक लाईन, तर त्यावेळेला जे रेशो तयार होतील की नाही त्या बाजू रेषेमुळे ते रेशो जे आहेत ते इक्वल असतात. म्हणजे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. फिफ्थ क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला, एक ट्रॅपेझियम दिलेला आहे ABCD आणि याच्यामध्ये काय सांगितलेले AB पॅरलल टू PQ, PQ पॅरलल टू DC. असे तीन लाईन्स आहेत, AB PQ आणि DC या तिन्ही पॅरलल आहेत एकमेकांना. आणि काही माप दिलेली आहेत आपल्याला, AP चं माप दिलेले 15, PD चं दिलेले 12, QC दिलेले 14, BQ चं माप आपल्याला काढायला सांगितलेलं. आता याच्यामध्ये काय होतं बघा, या तीन लाईन्स पॅरलल आहेत, काही त्याचे ट्रान्सव्हर्सल्स आहेत आणि छेदिका आहेत, तीन समांतर रेषा आणि छेदिका यांचा गुणधर्म वापरून आपल्याला हे गणित करायचं. हिअर काय काय दिलेल्या गोष्टी आहेत त्या आधी लिहू आपण. हिअर आधी मेजरमेंट्स AP इज इक्वल टू 15, PD इज इक्वल टू 12, QC इज इक्वल टू 14. And line AB is parallel with line PQ is parallel with line BC. Also AD, line AD and line BC are their transversals. Therefore
बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. काय सांगते प्रॉपर्टी आपल्याला? AP अपॉन PD, AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC, BQ अपॉन QC. ज्यांच्या किमती आपल्याकडे आहेत त्या किमती ठेवूया, ज्याची नाही आहे ते आपल्याला काढता येईल. AP ची किंमत आहे 15, PD आहे 12, BQ आपल्याला काढायचं आहे, QC ची किंमत आहे 14. Therefore BQ इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला? 15, 14 गुणाकार होतील इकडे, 15 गुणिले 14 भागिले 12. कशाने भाग जाईल का? 3 ने. 3 चौक 12, 3 5 15, 2 4 5 14, म्हणजे किती मिळतं ते? 7 गुणिले 5 35, छेदस्थानी हे 2, 35 छेदस्थानी 2 म्हणजे किती येते? तर 17.5 युनिट्स. युनिट्स हा शब्द लिहावा लागेल तुम्हाला, कारण एक दिलेलं नाही आपल्याला. आता पुढच्या गणितात काय दिलेले? त्या फिगरवरून QPचं माप काढा असं सांगितलेलं आपल्याला. फिगरमध्ये काय सांगितलेलं बघा, अँगल MNP चा बायसेक्टर सांगितलेलं आहे NQ. आता बायसेक्टर जर असेल तर अँगल बायसेक्टर थेरम आपण इथे वापरू शकतो. काय काय दिलेल्या गोष्टी आपल्याला इथे? हिअर रे NQ इज अँगल बायसेक्टर of angle MNP. Therefore, by angle bisector theorem काय मिळते आपल्याला? तर रेशो बघा, MN अपॉन NP, MN अपॉन NP इज इक्वल टू MQ अपॉन QP, MQ अपॉन QP. कशा कशाची किमती आपल्याला दिलेल्या आहेत त्या किमती बघूया. MN ची किंमत दिलेली आपल्याला 25, NP ची दिलेली आहे 40 इज इक्वल टू MQ 14, QP ची आपल्याला काढायची. Therefore QP इज इक्वल टू काय मिळते? QP इकडे गुणाकार येते 40, इकडे गुणाकार 25 भागाकार येते 14 गुणिले 40 भागिले 25, 5 1 5 5 5 25, 45 40. आता काय भाग जात नाही, आता याला गुणून घेऊया. 14 गुणिले 8, 14 8 12 दर्शे म्हणजे 112 भागिले 5. आता भाग करा, 5 गुणिले 10, 5 गुणिले 10, 2 उरले दशमांश, 22.5 युनिट्स, 22.5 युनिट्स. 7th क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला? AB CD आणि EF या 3 पॅरलल लाईन्स कसं सांगितलेले, त्याच्यातलं AC BD आणि DF माप दिले आणि CE चं आणि AE चं माप काढा असं सांगितलेले. X म्हणजे CE आणि AE चं माप काढायचं. आता AE चं माप कसं मिळेल? तर AC आणि CE केल्यानंतर आपल्याला AE चं माप मिळेल, म्हणजे आपल्याला CE चं माप काढलं की दोन्ही उत्तर आपल्याला मिळून जातील. आता CE चं काढायचं आपल्याला किंमत तर कशी काढावी लागेल? 3 समांतर रेषा 2 छेदिका. आता यांच्यामुळे तयार झालेले जे गुणोत्तर आहेत ते गुणोत्तर सारखे असतील. AC अपॉन CE इज इक्वल टू BD अपॉन DF. अशा पद्धतीने आपल्याला गणित करावं लागेल. काय काय दिलेल्या गोष्टी तिथे? हिअर BD इज इक्वल टू 8, DF इज इक्वल टू 4, AC इज इक्वल टू 12, CE ची किंमत X दिलेली आहे, X काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, ते पण लिहू. CE इज इक्वल टू X and AB is parallel with CD is parallel with EF. Therefore, by property of 3 parallel lines काय मिळतं आपल्याला त्या प्रॉपर्टी नुसार? AC अपॉन CE, AC अपॉन CE इज इक्वल टू BD अपॉन DF. उलट जरी लिहिलं तरी फरक पडत नाही. BD अपॉन DF इज इक्वल टू AC अपॉन CE, ते तिथे उत्तर कसं, किंवा इकडच्या बाजूने जरी रेषा सुरू करा तरी चालतंय. EC अपॉन CA इज इक्वल टू FD अपॉन DB असं केलं तरी चालतंय. कुठल्या कुठल्या किमती आपल्याला माहिती त्या किमती ठेवूया. BD ची किंमत आहे, DF आहे, AC आहे. AC आपल्याला पाहिजे 12, CE ची किंमत किती आहे? X इज इक्वल टू BD आहे 8, DF आहे 4. आता X इज इक्वल टू काय किंमत मिळेल आपल्याला? X इकडे गुणाकार जातील 12 गुणिले 4 होईल इथे
12 गुणिले 4 हे गुणाकारातले 8 इकडे भागाकारातले 4 1 4 4 2 8 2 1 2 3 1 12. Therefore x is equal to x कशाची किंमत आहे का CE ची. x is equal to CE is equal to 6 युनिट्स. अजून एक किंमत आपल्याला विचारली, ती कशाची किंमत विचारली तर AE ची किंमत विचारली. अँड AE is equal to काय म्हणतात आपल्याला AE is equal to AC plus CE. याला रिझन काय असेल तर A डॅश C डॅश E, याचा अर्थ A आणि E मध्ये C बिंदू आहे. मग आता AE ची किंमत आपल्याला मिळेल AE is equal to AC ची किंमत किती आपली 12, CE ची किंमत किती आली 6, 12 आणि 6 18 युनिट्स. पुढचं गणित करूया. पुढच्या गणितात काय दिले, या फिगर मध्ये आपल्याला अँगल बायसेक्टर सांगितलेलं आहे आणि LT ची किंमत काढायची. हे मग सारखंच गणित आहे, काय त्यामध्ये वेगळं नाहीये. बघ अँगल बायसेक्टर थेरम आपल्याला इथं वापरायचं आहे. हिअर LM is equal to 6, MN is equal to 10, TN is equal to 8 and ray EMT is angle bisector of angle LMN. Therefore by angle bisector theorem काय मिळते आपल्याला इथे तर अँगल जे तयार झालेले कुठल्या बाजूंनी LM आणि MN, LM अपॉन MN इज इक्वल टू LT अपॉन TN. LM ची व्हॅल्यू किती आहे 6, MN किती आहे 10 इज इक्वल टू LT ची किंमत आपल्याकडे काढायची आहे, TN ची किंमत किती आहे 8. LT ची किंमत काढायची 8 इकडे गुणाकार देतील 6 गुणिले 8 भागिले 10 बरोबर LT. कशाने भाग जातो याला 2 ने 2 पंचे 10 2 चौक 8 म्हणजे काय मिळते तुम्हाला therefore LT इज इक्वल टू sin चौक 24 च्या स्थानी 5, 24 च्या स्थानी 5 म्हणजे आता किती येतं ते 5 चौक 20 दशांश 4.8 युनिट 4.8 युनिट्स. 9वा क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला, एक ट्रायंगल दिलेलं आहे, ट्रायंगल मध्ये एक अँगल बायसेक्टर सांगितलेलं आहे आणि x च्या स्वरूपात ते माप दिलेली x x - 2 x + 2 x + 5 आणि x ची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे. आता अँगल बायसेक्टर म्हणजे अँगल बायसेक्टर थेरम आपल्याला वापरायचा इथे आणि त्याच्यावरून व्हॅल्यूज काढायच्या. काय काय दिलेलं आपल्याला इथे बघा. हिअर AB is equal to x, BC is equal to x plus 5, AD is equal to x minus 2 and DC is equal to x plus 2. अजून एक गोष्ट आपल्याला दिलेली and ray BD is angle bisector of angle ABC. Therefore by angle bisector theorem काय म्हणतात आपल्याला त्याच्यानुसार AB upon BC, AB upon BC is equal to AD upon DC. व्हॅल्यूज पुट करूया. AB ची व्हॅल्यू किती आलेली आहे x, BC ची x plus 5 is equal to AD x minus 2, DC x plus 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. x in bracket x plus 2 is equal to x minus 2 in क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. x into x plus 2 आणि x minus 2 into x plus 5. आता x into x plus 2 x square, x into x x square plus 2 into x 2x is equal to x into x x square plus 5x minus 2x minus 10. आता x square कॅन्सल होते, तिथे काय राहते इथे 2x, 2x is equal to 5x minus 2x 3x minus 10. हे 3x जे ते बरोबरच्या अलीकडच्या बाजूला करू. 2x minus 3x is equal to minus 10. 2 minus 3 minus x is equal to minus 10. Minus minus cancel होईल, x is equal to किती येते मग 10. x is equal to 10. 10th क्वेश्चन काय दिलं आपल्याला, एक ऍक्टिव्हिटी टाइप क्वेश्चन दिलेला आहे. ऍक्टिव्हिटीज मध्ये आपल्याला रिकाम्या जागा फक्त भरायच्या. काय दिलेले बघा, दोन ट्रायंगल आहेत, एकामध्ये एक असलेले, पण त्यांच्यामध्ये काय अटी दिलेले PQ आणि DE.
पी क्यू आणि डी ही दोन बाजू समांतर आहेत, क्यू आर आणि ई एफ, क्यू आर आणि ई एफ या दोन बाजू समांतर आहेत. तिसरी बाजू पण तशी समांतर आहे, ते आपल्याला सिद्ध करायचं. पी आर आणि डी एफ समांतर आहे, ते सिद्ध करायचे. त्यासाठी आपण एक त्रिकोण बघूया. एक्स डी ई आणि एक्स ई एफ हे दोन त्रिकोण आणि त्याच्यावरून पुढचं काय मिळते बघू. एक्स डी ई मध्ये काय मिळते आपल्याला, पी क्यू इज पॅरलल टू डी. कुठे दिलेले ते आपल्याला क्वेश्चन मध्येच दिलेले म्हणजे गिव्हन आहे. त्याच्यानंतर काय मिळते आपल्याला, जर पॅरलल असेल तर बीपीटी नुसार बघा, पी क्यू पॅरलल आहे म्हणजे काय, एक्स पी अपॉन पी डी. एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई. हे इक्वेशन नंबर 1 झाला. दुसऱ्यांदा ट्रायंगल एक्स ई एफ म्हणजे हा खालचा ट्रायंगल घेतला. याच्यामध्ये काय, क्यू आर इज पॅरलल टू ई एफ, हे पण कुठं सांगितलेलं आपल्याला क्वेश्चन मध्ये गिव्हन आहे. आता याच्यावरून आपल्याला काय लिहिता येते मग, एक्स क्यू अपॉन क्यू ई इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. एक्स आर अपॉन आर एफ हे कशावरून लिहिलं आपण, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता इथे काय मिळते बघा आपल्याला, एक्स क्यू अपॉन क्यू ई, एक्स क्यू अपॉन क्यू ई, एक्स क्यू अपॉन क्यू ई दोन्ही इक्वेशन मध्ये आहेत. याचा अर्थ काय होतोय, जर हे दोन इक्वेशन मध्ये असेल तर हा रेशो आणि हा रेशो सुद्धा इक्वल असेल. देअरफोर काय मिळतं आपल्याला इथे, देअरफोर एक्स पी अपॉन पी डी, एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. तर जरा चेक करा, एक्स पी आणि पी डी कुठे, एक्स पी पी डी आणि दुसऱ्या बाजूला काय आले, एक्स आर आर एफ. म्हणजे हा त्रिकोण जर आपण बघितला एक्स डी एफ मध्ये तर काय होतं या त्रिकोणामध्ये हे दोन रेशो सारखे आले, एक्स पी अपॉन पी डी आणि एक्स आर अपॉन आर एफ. जर हे दोन रेशो सारखे असतील तर कॉन्व्हर्स काय सांगते बीपीटीचा, तर ही पी आर ची लाईन ही डी एफ ला पॅरलल पाहिजे. देअरफॉर सेगमेंट पी आर इज पॅरलल टू सेगमेंट टी. कशावरून लिहिले, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. शेवटचा 11th क्वेश्चन काय दिला बघा, इन ट्रायंगल एबीसी रे बीडी बायसेक्ट्स अँगल एबीसी, रे बीडी बायसेक्ट्स अँगल एबीसी अँड रे सीई बायसेक्ट्स अँगल एसीबी. म्हणजे हे दोन अँगल बायसेक्टर सांगितलेलं आपल्याला. आणि पुन्हा काय दिलेलं आहे, सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट ए सी. ए बी आणि ए सी एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. प्रूव्ह करायचे ए डी इज पॅरलल टू बी सी. आता ए डी पॅरलल टू बी सी सिद्ध करायचे, याचा अर्थ काय होते बघा, हे दोन रेशो जे आहेत ना, ए ई अपॉन ए बी इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी, हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. मग कॉन्व्हर्स बीपीटीचा वापरून आपल्याला हे गणित सिद्ध करता येईल. आता त्याच्यासाठी आपल्याला दिलेल्या गोष्टी काय काय ते आपण बघूया. रे बीडी बायसेक्ट्स angle ABC and ray CE bisects angle ACB. या दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आता एक एक गोष्ट आपण बघूया. ज्यावेळेस एका वेळेला हा बायसेक्टर घेऊन एकदा करूया आणि हा बायसेक्टर घेऊन रेशो काय मिळतं आपल्याला ते करूया. ऑल्सो अजून एक गोष्ट दिलेली राहिलेली याची, म्हणजे सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट ए सी. काय, एका वेळेला एक बायसेक्टर. नाउ बाय अँगल बायसेक्टर थेरम काय देता येतं आपल्याला, तर एका वेळेला पहिल्या कंडिशन नुसार काय म्हणतात आपल्याला लिहायला येते, तर ए बी अपॉन बी सी, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी. हे इक्वेशन नंबर 2. आणि अजून एक गोष्ट आपल्याला लिहायला मिळेल ती म्हणजे काय म्हणते, आता सीई बायसेक्टर जर पकडला आपण तर ए सी अपॉन सी बी, ए सी अपॉन सी बी इज इक्वल टू काय मिळते आपल्याला, ए ई अपॉन ई बी. आता ए सीच्या जागेवरती मला ए बीची किंमत ठेवता येईल कारण दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. मग ए सीच्या जागेवरती ए बी ठेवता येते, ए बी अपॉन देअरफॉर या सी बीला फक्त बी सी असं लिहितो, इज इक्वल टू ए ई अपॉन ई बी. कुठून दिले आपण हे, फ्रॉम इक्वेशन 1 आणि याला इक्वेशन नंबर 3 नाव देऊया. आता 2 आणि 3 इक्वेशन जरा बघा.
ए बी अपॉन बी सी, ए बी अपॉन बी सी. त्याच्या पुढच्या बाजूला काय आलं, ए डी डी सी आणि ए ई ए बी. जर हे इक्वल असतील एकमेकांना तर हे सुद्धा इक्वलच असायला पाहिजेत. Therefore, from 2 and 3, AD upon DC is equal to AE upon EB. AE upon EB. आता काय मिळालं आपल्याला बघा, AD upon DC is equal to AE upon EB. Therefore, by converse of BPT, converse of BPT काय मिळतं आपल्याला, ED is parallel with BC. ED is parallel with BC. स्टार केलेला क्वेश्चन आहे पण खूप काही असा अवघड नाही, सोपा क्वेश्चन होता. याच्यामध्ये आपल्याला फक्त काय लक्षात यायला पाहिजे होतं, ते अँगल बायसेक्टर दिलं म्हणजे अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी आपल्याला वापरायची. एका वेळेला हा अँगल बायसेक्टर पकडून प्रॉपर्टी वापरा, एका वेळेला हा अँगल बायसेक्टर पकडून दुसऱ्या वेळेस प्रॉपर्टी वापरा. तुम्हाला 2 रेशो मिळतील. आणि एक गोष्ट आपल्याला दिलेली म्हणजे ए बी आणि एसीचं माप सारखं आहे, म्हणजे ए बीच्या जागेवरती एसी ठेवा किंवा एसीच्या जागेवरती ए बी ठेवा, कुठल्याही एका व्हॅल्यू चेंज करून तुम्हाला याचं उत्तर जे ते मिळून जाईल.